नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी पुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील पहिली कविता यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम ही कविता मी मोठ्याने वाचत आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotion, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. Pablo नेरुदा. आता आपण या कवितेमध्ये आलेले नवीन शब्द या शब्दांचा आपण अभ्यास करूया. डाईंग स्लोली याचा अर्थ आहे लूजिंग होप ऑफ हॅपी फ्युचर म्हणजे आनंदी भविष्याची आशा गमावणे. ॲप्रिशिएट, रेकग्नाइज द क्वालिटीज ऑफ समबडी. ॲप्रिशिएट याचा अर्थ आहे रेकग्नाइज द क्वालिटीज ऑफ समबडी म्हणजे एखाद्याची योग्यता ओळखणे. सेल्फ इस्टीम म्हणजे फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन क्वालिटीज अँड ॲबिलिटीज म्हणजे आत्मप्रतिष्ठा. स्लेव, पर्सन विदाउट फ्रीडम ऑर हू इज द लिगल प्रॉपर्टी ऑफ अनदर अँड इज फोर्स टू ओबे देम म्हणजे गुलाम. टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी, फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स म्हणजे अस्थिर. टू ग्लिसन याचा अर्थ आहे टू स्पार्कल म्हणजे चकाकणे. अनसर्टन म्हणजे डाऊटफुल, अनिश्चित. सेन्सिबल म्हणजे थॉटफुल म्हणजे जाणता. आता याची आपण थीम पाहूया. The title of the poem is You Start Dying Slowly. It was written by Pablo Neruda. This poem is written in free verse style and so it has no rhyme scheme. The main figure of speech used in this poem is anaphora. Anaphora means repetitions of the same group of words at the beginnings of successive lines. For example, if you do not. This is the didactic poem. This poem gives you bold and open approach that suits to our modern sensibilities. The central idea of the poem can be summarized thus. We should enjoy each and every moment of our life. Change your lifestyle, give space to passion, follow your dreams, think positively, take risks, speak to strangers, do what you like to do, push yourself out of the comfort zone and live life to the fullest. Poet says that do all the things that change your life, otherwise you will lose hope of happy future. Poet says that become slave of habits, killing self-esteem,
don't like traveling, walking every day on the same path, don't like to change routine life. This characteristic makes person dull and uninteresting. आता आपण याचा मराठी अनुवाद पाहूया. लक्षपूर्वक ऐका. डाईंग स्लोली, यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा अर्थ आहे भविष्यातील आनंदाला मुकणे. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता उपदेशात्मक आहे, म्हणजे डायडॅटिक आहे, उपदेशात्मक आहे. या कवितेमध्ये तुमचे जीवन चांगल्या प्रकारे जगण्याकरिता कवी आपल्याला सल्ला देत आहे. या कवितेत इफ यू डू नॉट हा जो वाक्यप्रयोग आहे तो 12 वेळा रिपीट झालेला आहे. आणि या कवितेचे कवी आहेत पाब्लो नेरुदा. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता वाचकाला वाचण्यासाठी मनात उत्कंठा निर्माण करत आहे. जीवन नेहमी प्रवाही आहे आणि प्रत्येक क्षणाला नवचैतन्य निर्माण व्हायला पाहिजे असं या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगत आहे. पहिल्या स्टांजामध्ये कवी आपल्याला प्रवास करायला सांगतोय. प्रवासी बना आणि जीवनाचा आनंद घ्या. प्रवासाबरोबरच चांगले वाचक बना. वाचनामुळे आपण ज्ञानाने समृद्ध बनतो आणि आनंदी आयुष्याकडे वाटचाल करतो. त्याचबरोबर कवी आपल्याला स्वतःचे कौतुक करायला म्हणजे ॲप्रिशिएट करायला सांगतोय, म्हणजे स्वतःला ओळखा असं या ठिकाणी आपल्याला कवी सांगतोय. यातून तुम्ही स्वतःला मोटिवेट म्हणजे प्रेरित करू शकता. आणि हे जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुमची दुःखाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असे समजा, किंवा भविष्यातील आनंदाला तुम्ही मुकणार आहात असा त्याचा अर्थ होऊ शकतो. दुसऱ्या स्टांजामध्ये कवी स्वतःचा आत्मसन्मान प्रतिष्ठा करायला शिका, दुसऱ्याला मदत करायला आणि इतरांची मदत घ्या असं आपल्याला सांगत आहे. दुसऱ्याला मदत तुम्हाला जर करता आली नाही किंवा दुसऱ्याची मदत तुम्हाला जर घेता येत नसेल तर नक्कीच यू स्टार्ट डाईंग स्लोली असं या ठिकाणी म्हणतोय. तिसऱ्या स्टांजामध्ये कवी सवयीचे गुलाम बनू नका, एकच सवय लावून घेऊ नका, म्हणजे रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे अशा वाईट सवयी लावून घेऊ नका. आणि अशा जर सवयी तुम्हाला जर लागल्या तर नक्कीच भविष्यातील आनंदाला तुम्ही मुकणार आहात. तुमचा प्रवास दुःखमय जीवनाकडे होणार आहे असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय. एकाच प्रकारचे जीवन जगू नका असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय. रंगीबेरंगी कपडे परिधान करा, प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला जीवन रंगीबेरंगी वाटेल. अनोळखी व्यक्तींशी बोला, त्यांना समजून घ्या, त्यांचा सन्मान करा, त्यामुळे तुमचे जीवन कलरफुल बनेल असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय. अनोळखी व्यक्ती म्हणजे अननोन पर्सन असा या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, म्हणजे त्यांच्याशी बोला, त्यांचा सन्मान करा असं या ठिकाणी कवी सांगतोय. चौथ्या स्टांजामध्ये कवी सांगतोय की तुम्ही तुमच्या भावना म्हणजे इमोशन आणि आवड म्हणजे पॅशन अवॉइड करू नका, टाळू नका, कारण यामुळे आपल्या जीवनाचा प्रवास चांगला होणार नाही. म्हणजे जर तुम्ही या दोन गोष्टी जीवनातल्या या दोन गोष्टी जर तुम्ही अवॉइड करू लागलात तर नक्कीच यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आवडीनिवडी याचा जर तुम्ही सन्मान करत असाल, तुमच्या भावना त्यांचा जर तुम्ही सन्मान करत असाल
तर नक्कीच तुमचा प्रवास हा आनंदी जीवनाकडे होणार आहे. म्हणून कवी या ठिकाणी आपल्याला आपल्या पॅशन आणि इमोशन यांचा सन्मान करा असं या ठिकाणी सांगतोय. अवॉइड करू नका असं सांगतोय. शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, जर तुम्ही तुमच्या कामात समाधानी नसाल तर जीवनात प्रगती होणार नाही. म्हणजेच तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र शोधा. म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. तुमच्या मनाला जे आवडत असेल ते तुम्ही करा आणि तुमच्या जीवनाचा विकास करा. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रिस्क घेत नसाल, जोखीम घेत नसाल, स्वप्नांच्या मागे जात नसाल तर नक्कीच यू स्टार्ट डाईंग स्लोली. स्वप्नांच्या मागे जा, तुमचं आवडीचं क्षेत्र शोधा, जोखीम घ्या आणि जीवनामध्ये एकदा तरी सेन्सिबल ॲडवाईसपासून दूर जाऊन तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगा. आणि हे जर करता येत नसेल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि जर तुम्ही करायला शिकलात तर नक्कीच तुमचं जीवन आनंदाच्या दिशेने वाटचाल करेल. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय. थोडक्यात आपल्याला असं या ठिकाणी सांगता येईल की या कवितेत कवी जीवन कसं जगावं असा आपल्याला सल्ला देतोय. चाकोरीबद्ध जीवन जगण्यापेक्षा किंवा जीवन जगत राहण्यापेक्षा मनाचं ऐका, भरपूर प्रयत्न करा. नक्कीच जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, तुमचं जीवन आनंदी बनेल. आता या ठिकाणी मी या पेजवरती बघा इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. हा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 43 वरती आहे. मी या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रश्न वाचा आणि या ठिकाणी जी उत्तरं दिलेली आहेत तुम्ही ही उत्तरं वाचा आणि त्या प्रश्नांच्या खाली लिहा आणि या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा. याही ठिकाणी बघा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न 6वा जो आहे या ठिकाणी फक्त 2 एक्झाम्पल मी घेतलेली आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं वाक्य आहे यू डू नॉट ट्रॅव्हल आणि पॉझिटिव्ह करायचं आहे, फक्त शूडचा वापर करायचा आहे. यू नंतर शूड वापरा. म्हणजे आपल्याला डू नॉट प्रत्येक वाक्यामधलं डू नॉट काढावं लागेल आणि शूडचा वापर करावा लागेल. अजून एक या ठिकाणी वाक्य मी तसं घेतलेलं आहे बघा, यू डू नॉट चेंज युअर लाईफ. याचाबद्दल बघा असं होईल, यू शूड चेंज युअर लाईफ. अशा प्रकारे बाकीचे वाक्य तुम्ही चेंज करा. प्रश्न 8 हा टेबल आहे. मी या ठिकाणी हा टेबल पूर्ण करून दिलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता. तसंच या ठिकाणी प्रश्न 10वा बघा, या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि अभ्यास करा, पाठांतर करा. थँक्यू. धन्यवाद. सी यू अगेन.